हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल पाटील्स ऑन व्हील्स। तर आम्ही आमच्या गावाला आलेलो। खूप दिवस झाले यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचाच होता आपल्याला, तर मग त्यासाठी व्लॉग बनवायला आलेलो गावाला। आणि आपलं जे गाव आहे ते तुम्हाला माहितीच आहे, कर्नाटकच्या बॉर्डरवर आहे। आणि कर्नाटकमध्ये असे खूप छान छान प्लेसेस आहेत जिथे जाऊन आपण ट्रॅव्हल व्लॉग बनवू शकतो। तर आम्ही गेलो तिकडे आणि अशा काही गोष्टी घडल्या आमच्यासोबत ज्याच्यामुळे व्लॉग बनला नाही। आणि तेच आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की काय काय गोष्टी झाल्या आणि का व्लॉग बनवू शकलो नाही आम्ही। आणि त्याच निमित्ताने काय ना काय कंटेंट तर अपलोड करायचंच आहे आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी, त्यामुळे आम्ही आमच्या गावचा व्लॉग बनवायचं ठरवलं। आणि गाईज, तुम्हाला आम्हाला थँक्स पण बोलायचं होतं, कारण की लास्ट कनेरी मठचा जो व्लॉग होता त्या व्लॉगला खूप छान प्रतिसाद मिळाला आम्हाला, आणि त्यासाठी खरंच थँक्यू। अबाव 50,000 आपल्याला व्ह्यूज आलेत त्या व्लॉगला, आणि वॉचर पण खूप चांगला मिळाला त्या व्लॉगमुळे। आणि इथून पुढच्या व्हिडिओला पण तुम्ही असंच सपोर्ट कराल हीच आमची इच्छा आहे। तर आता 2 महिने झाले काय कंटेंट अपलोड केलं नाही आपण, कारण की आम्हाला टाईम नाही भेटला आमच्या जॉब्समधून। तर आम्ही सुट्टी काढून आलेलो इथे व्लॉग करायला, आणि ह्या व्लॉगच्या निमित्ताने आमच्याबरोबर काय काय झालं कर्नाटकचा व्लॉग शूट करताना ते आम्ही तुम्हाला स्टोरी सांगूच, आणि त्याचबरोबर तुम्ही चला आमच्यासोबत आमचं गाव एक्सप्लोर करायला। हॅलो गाईज, कशात तुम्ही सगळे? तर आम्ही एक छोटीशी सुट्टी काढून दोघांनी पण आम्ही कर्नाटकचा व्लॉग खूप मस्त असं एक प्लॅन केलेला पण तो प्लॅन एक्झिक्यूट झाला नाही काही कारणांमुळे। आणि जवळपास 700 किलोमीटर आम्ही त्या दिवशी ट्रॅव्हल केलं, पण काही गोष्टींमुळे आम्हाला व्लॉग करता आला नाही। तर आम्हाला व्लॉग बनवायचा तर होताच, कारण 2 महिने गॅप झालेलाच, काही कारणांमुळे खूप बिझी होतो आम्ही, कसे दिवस गेले तेही कळालं नाही। तर आपण आलेलो आहे उसाच्या शेतात आपल्या। मी एक रील टाकलेली, जब तुम उडे जा रहे हो फर्क है, नाही सॉरी गाणं चुकलं वाटतं, असू दे। तर त्या रील्सला तुम्ही उसाचं शेत आपलं ना गुडघ्याच्या पण खाली होतं। तर आता जवळपास 3 ते 4 महिने झाले असेल, जवळपास 4 महिन्यामध्ये गाईज 5.5-6 फूट एवढी हाईट झालेली आहे। मी तुम्हाला दाखवतोच, चिवला सांगतो आत जायला, कारण आहे ना तिथे खाज येते आत गेल्यावरती। माझ्या अंगाला खाज आली तर चालेल तुला, आणि स्वतः चांगलं राहायचं व्यवस्थित। तर माझी हाईट आहे 5.5, आणि माझ्या हाईटपेक्षा पण वरती गेलं आहे हे। जर मी आतमध्ये गेली तर भुलभुलल्यामध्ये हरवून जाईन, आणि सिद्धेशला मी सापडणार नाही, त्याच्यामुळे मी आतमध्ये जात नाही। आणि बघा किती उंच झालं आहे आणि किती मस्त झालं आहे। पप्पांच्या मेहनतीमुळे हे एवढं मोठं झालं आहे। बाकीच्यांचे जर तुम्ही ऊस बघाल ते अजून पण छोटे छोटेच आहेत, पण आमचा ऊस एकदम स्ट्रॉंग आणि उंच झालेला आहे। तर गाईज, ऊसाचे ड्रोन शॉट्स तुम्हाला पुढे बघायला भेटतील, ते तुम्ही बघून एन्जॉय करा। अरे पटकन कर यार, किती टाइम लागतो तुला ड्रोन असेंबल करायला? शिकवलंय ना मी तुला, किती वेळा सांगितलं, शिकवलं तरी येतच नाही ना, काय टाइमच लागतो। टाइम लावल्याशिवाय गोष्टी होत नाहीत चांगल्या। आणि मेकअप करताना टाइम लावते तेव्हा तुला कसा प्रॉब्लेम होतो? सकाळी गेले मेकअप करायला, 4 तास मेकअप करते। चल कर लवकर, मस्त शॉर्ट घेऊया। बॅग मधून फनी घे, टिकल्या घे, हे घेऊन येतो मी बॅग मधून, माहितीये? मग यावंच लागणार तुला घेऊन। सिद्धेश ड्रोन उडवतोय। सिद्धेश तू पण त्या ड्रोनवर बस आणि उडून जा। मी जाईल उडून, तुझं का होईल? डायरेक्ट अंधेरी। तुझ्यासाठी एवढा मोठा ड्रोन मागवावा लागेल। मी इथेच राहील। तर गाईज, हे जे तुम्ही ऊसाचं शेत बघितलेलं आहे ते पूर्ण 2 एकरमध्ये आहे, आणि आपण आता चाललेलो आहे माळाला, जिथे आहे आपली काजूची बाग आणि आपलं शेत पण आहे, आणि तिथे पेरले आहेत भुईमूग आणि बाकीच्या भाज्या, ते बघायला जाऊया आपण। चला बसा मॅडम। गाईज, माळाला जायच्या आधी आपण जाऊया आपल्या बाजूच्या गावात पेट्रोल भरायला। ते गाव जे आहे ते आहे कर्नाटकमध्ये। जाता जाता आम्ही घेतलेले ड्रोन शॉट तुम्ही एन्जॉय करा। तर गाईज, आपण आलेलो आहे डड्डीमध्ये। आपण गाडी फ्युअल अप करू आणि तिथून डायरेक्ट जाऊ माळाला।
गाईज इथे मराठी भरपूर लोकांना समजत नाही, तर आपल्याला हिंदीतच बोलावं लागतं इथे. आपका स्माइल अच्छा है, स्माइल स्माइल. हाँ 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 मुंगुरवाडी. हाँ मुंगुरवाडी. परवा आलते ना. अरे मराठी एक ताई सोमवारी आलेलो. गाईज बघितलाच मराठी बोलतायत. तर गाईज ही लेफ्ट साईडला जी तुम्ही झाडं बघतायत ही आहे आपली जुनी काजूची बाग. इथपासून आपली बाग स्टार्ट होते आणि इथे खूप प्रमाणात काजू लागतात काजूच्या सीझनमध्ये आणि ते काजू भाजून खायला तर खूप मज्जा येते. आम्ही एक लास्ट टाइम शॉर्ट टाकलेली यूट्यूब शॉर्ट्सवर, ती तुम्ही चेक करा आणि इंस्टाग्रामवर पण टाकली आहे. मज्जा आलेली खूप. गाईस चिखलामुळे खूप सांभाळून गाडी आणतोय सिद्धेश आणि चिखलात गेलीच आहे गाडी आणि चिखल उडालेलाच आहे. तर गाईज आता आपण आलेलो आहे आपल्या माळाच्या शेतात. इथे आपली जुनी काजूची बाग पण आहे, ती आम्ही दाखवूच तुम्हाला पुढे जाऊन. तिथे काजूची मोठी मोठी झाडं आहेत आणि इथे जे आहेत नवीन झाडं लावली आहेत पप्पांनी, ते पण आपण बघूयाच. आणि त्याचबरोबर भुईमूग आणि मक्का आणि बाकीचे पण सगळे झाडं बिडं लावलेच आहेत. तर त्या दिवशी काय झालं, आम्ही व्लॉग शूट करताना जेव्हा आम्ही चाललेलो कर्नाटकला, ह्याच्याबद्दलची स्टोरी तुम्हाला सांगायची होती. तर गाईज गोकर्ण आणि मुर्डेश्वर अशा आम्ही प्लॅन बनवलेला होता. जवळपास एक 300 किलोमीटर रिटर्न होता, 300 किलोमीटर सिंगल होता आणि दांडेली थ्रू आम्ही गोकर्णामध्ये एंटर होणार होतो. तर आम्ही निघालो, प्रवास चालू केला. जवळपास 7 वाजता सकाळी आपल्या गावातून निघालो आपण आणि प्रवास चालू केला. एक 100 किलोमीटर बघता बघता प्रवास केला. वातावरण छान होतं, सकाळचा टाईम होता. तर एक 100 किलोमीटर नंतर भूक लागली, विचार केला आता काहीतरी खायला हवं. तर आम्ही मस्तपैकी पोहे वगैरे खाल्ले. तर गाईज दांडेलीचं जंगल एंटर करायच्या आधी गाडीचा झाला टायर पंक्चर. विचार केला आता काय करायचं, कारण तिथे जवळपास तिथे काहीच नाही आहे. तर एक पंक्चर काढला, कसा दुकान मिळालं. ट्यूबलेस असल्यामुळे थोडी फार मदत झाली. एक 5-10 किलोमीटर आम्ही राईड करतच गेलेलो. गाईज तुम्ही विचार पण नाही करू शकत. जवळपास 2 ते 3 पंक्चर आम्ही 2 तासामध्ये काढले. दुकानसुद्धा होतो, टाईम वेस्ट झाला, वरून पाऊस पडतोय. तर नंतर म्हटलं यार चल ठीक आहे, 100 किलोमीटर राहिलं आहे आता, कसे बसे आलो 200-250 किलोमीटर 2-3 पंक्चर काढून. तर असा विचार केला चल जाऊ. हिला बोललो यार चल ठीक आहे शिव आपण जाऊ. तर गाईज टायरला आला बबल आणि तुम्हाला दाखवतो. हा टायर नवीन टाकला. आता माळाच्या शेतामुळे थोडासा इथे चिखल लागलेला आहे. अपोलो 140-70-17 असं टायर हा घेतला. जवळपास 3700च्या आसपास आम्हाला टायर मिळाला. हा टायर शोधायला परत 2 तास गेले आमचे. तर आम्ही जो टाईम टेबल तयार केलेला त्या टायमापेक्षा जवळपास आम्ही 5 ते 6 तास आम्ही लेट झालेलो. कारण दांडेलीचं जंगल एवढं ते डीप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक चहावाला भेटणार ना, टायरवाला तर लांबची गोष्ट आहे. पण योगायोग झाला, शेवटी विचार केला यार चल ठीक आहे. तर टायर चेंज केला. टायर चेंज केल्यानंतर रूटला लागलो आम्ही. जवळपास 5 किलोमीटर झाले. 5 किलोमीटर नंतर परत टायरचा जो मडगाड असतो इथे असतो, टायरला चिखल उडू नये म्हणून असतो. हे बघा आता पूर्ण गाडी घाण झालेली. तो मडगाड इथून निघाला, खाली आला, खाली वाजत होता. त्याच्यामुळे इथले जे थ्रेडिंग आहेत एक्सेलचे, हे थ्रेडिंग सगळे खराब झाले गाईज. हे खराब झाले. माझा कॉन्फिडन्स पूर्ण लो झाला. पूर्ण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपला टायरचा एक्सेलचे थ्रेड गेलेत आणि बोल्ट लूज झालेत, तर तुम्ही गाडी काय चालवणार आहे. तर कॉन्फिडन्स लूज झाला माझा पूर्ण. आणि पुढची स्टोरी मॅडम सांगेल. गाईज माझ्यासोबत तर एक खूप वाईट सीन झाला. मी जो हेल्मेट घेतलेला एवढा शोधून तो पडला आणि खराब झाला. त्याची अवस्था तुम्हाला दाखवतो. हे बघा हिचा हेल्मेट पडला. हेल्मेट पडल्यानंतर आहे ना, बघा हे तुम्ही बघू शकता तिथे. हे बघा आणि इथला फोमच नाही एका साईडचा. तर हेल्मेटचा इन्सिडेंट झाला. आणि आता आपण थोडीशी बाग एक्सप्लोर करू, कारण अंधार होतोय
आणि हाच टॉपिक पुढे थोडासा कंटिन्यू करू. सो आपण जातोय आपल्या बागेपासून सुरुवात करू. थोडंसं तुम्हाला एक दाखवतो, ड्रोन शॉट दाखवतो की वडिलांनी माझ्या किती मस्त मेंटेन केलेली बाग आहे. तर गाईज आपण आपल्या माळाच्या शेतात आलेलो आहे आणि माझ्या लेफ्ट साईडला आहेत मके पेरलेत आणि माझ्या राईट साईडला भुईमुग पेरलेत. आणि जी मध्ये मध्ये दुसरी झाडे तुम्ही बघतायत मक्याच्या इथे, तिथे दीडगे वगैरे पेरलेत, कडधान्य वगैरे. तर बघा किती सुंदर पद्धतीने शेती केली आहे. हे जे रोप बघताय तुम्ही, हे काजूचं रोप आहे. अशी 50 रोप इथे लावलेत पप्पांनी आणि हे 2-3 वर्षात मोठे होणार आणि आपल्याला मस्त काजू खायला भेटणार. आणि हे रोप स्पेशली सिंधुदुर्गावरून मागवलेले आहेत आणि ह्या रोपांना त्या दिवशी पप्पांनी सेंद्रिय खत पण टाकलंय. गाईज मी तुम्हाला आता आफ्रिकन मक्याचे रोप दाखवते, चला माझ्यासोबत. हे बघा, हे जे छोटे छोटे आहेत हे आहेत मक्याचे रोप. आणि बघा किती मोठा शेत आहे, चारी बाजूला पेरलेलं आहे. किती सुंदर वाटतंय आणि मस्त हवा सुटली आहे, थंडगार. असं वाटतं इथे कॉट टाकून झोपावं. तर गाईज आता आम्ही तुम्हाला ह्या शेताचे ड्रोन शॉट दाखवतो आणि इथे पुढे जाऊन जी मोठी काजूची बाग आहे ते आम्ही ड्रोन शॉटमध्येच कवर करणार आहे, कारण की पावसामुळे चिखल आहे त्या वाटेला. तर आपण ड्रोन शॉटमध्ये बघूया. गाईज काजूच्या बागेचा टॉप व्ह्यू किती मस्त आहे ना. आणि हे बागेच्या पुढचं जे शेत आहे जिथे आता आपण उभे आहे, तिथे 12ही महिने पप्पा काही ना काही पीक लावतच असतात. तर गाईज ॲज पर हा प्लॅन आम्ही पोचलो गोकर्णामध्ये आणि आमचा प्लॅन होता की 5 बीच एक्सप्लोअर करायचा. त्यातला फर्स्ट होता कुडले बीच आणि आम्ही कुडले बीचच्या इथे जायला निघालो. आणि तो जो बीच आहे तो खूप असा खाली आहे, रस्ते असे डोंगरावर आहेत आणि बीच खाली आहे. तर असं खूप उतरत जावं लागतं, पायऱ्या वगैरे. आम्ही साईड बाय साईड व्हिडिओ दाखवूच तुम्हाला. तर गाईज पंक्चरचा सीन झाला, मडगाडचा सीन झाला, हेल्मेटचा सीन झाला आणि आमचा गोप्रो पण वरून थोडासा त्याची जी लेन्स असते ती तुटली. आणि मग तरी पण आम्ही एवढं सगळं होऊन पण ठरवलं की जाऊ दे, आपल्याला कॉन्टेंट बनवायचं आहे तर जाऊ आपण पुढे. आणि आम्ही गेलो पुढे आणि पोचलो गोकर्णाला कसं बसं. आमचा फर्स्ट बीच जो होता तो होता कुडले बीच. तर तिथे गेलो आणि असा सीन झाला की तो समुद्र आम्ही जेव्हा बघितला तो एवढा खवळलेला होता समुद्र की आमची हिंमतच नाही झाली पुढे जायची. सँडवर जिथे उभ्या असतो नॉर्मली बीचेसवर तिथपर्यंत तर त्या लाटा येत होत्या पूर्ण इथपर्यंत. तर त्यामुळे खूप रिस्की होते तिथे जाणं. ते बघूनच आम्ही प्लॅन ड्रॉप केला आणि गेलोच नाही पुढे. आणि तुम्ही पण अवॉइड करा मॉन्सूनमध्ये अशा प्लेसेसवर जाणं, कारण की आम्हाला असं वाटतं की मागची जी व्हिडिओ होती तिने आम्हाला 15 लाख रीच दिली आणि आमचं बघून कोणी असा प्रयत्न करू नये असंच आम्हाला वाटतं. तर आमचं हेच सजेशन राहील की मॉन्सूनमध्ये तुम्ही अशा प्लेसेस अवॉइड करा. आम्ही गेलो कारण की आम्हाला मॉन्सूनमध्ये गोकर्ण एक्सप्लोअर करायचं होतं, पण ॲक्च्युली ते रॉंग डिसिजन होतं आणि तुम्ही पण जाऊन करू नका. आणि इथे आम्ही पोचलो तर ऑफ सीझन असल्यामुळे तिथे फॅमिली क्राऊड तर नव्हताच, पण खूप खराब क्राऊड होता. सिद्धेश बोलला की आपण इथून निघू. तर आम्ही कसा बसा तो बीच सोडला आणि निघालो. तर एक मुलगा भेटला आम्हाला तिथे. तर त्याला आम्ही पॅराडाईज बीचबद्दल विचारलं. पॅराडाईज बीच हा गोकर्णामधला क्लीनेस्ट बीच आहे. तर तो बोलला की पॅराडाईज बीचची पण सेम अवस्था आहे, समुद्र खूप खवळलेला आहे, तर तुम्ही जाऊ नका. आणि ओम बीच वगैरे ते सगळं पण पूर्ण सेमच अवस्था होती सगळ्या बीचची. तर आम्ही प्लॅन तिथेच ड्रॉप केला आणि मग फर्स्ट गोकर्णाचाच प्लॅन आमचा कॅन्सल झाला. त्यामुळे मुरुडेश्वरला जायचं की नाही हे आम्ही विचार करत होतो. तरी पण कसं बसं मन बदलून आम्ही वे टू मुरुडेश्वर निघालो. पण पाऊस एवढा होता की काय सांगू तुम्हाला. आम्ही भिजलो तर नाही, रेनकोट वगैरे सेफ्टी सगळी होती आमच्याकडे. पण समोर सिद्धेशला गाडी चालवताना म्हणजे रस्तेच कसं चालवणार, म्हणजे असे डोळे बारीक करून गाडी. तर आम्ही विचार केला की आपण परत बॅक टू होम प्रवास चालू करू, कारण की हा व्लॉग करण्यात काहीच अर्थ नाही आहे.
पावसामुळे सगळी वाट पण लागलेली, प्लॅन पण खूप कॅन्सल झाला आमचा. आम्हाला जे प्लेसेस कवर करायचे होते ते करताच आले नाही. त्यामुळे आम्ही ठरवलं चला आता घरी जाण्यातच भलाई आहे. कारण की स्टार्टिंगपासून आम्ही जेव्हा घरातून निघालेलो तेव्हापासून काय ना काय होतच होतं. तर आम्ही समजलं की हा देवाचा इशारा आहे की तुम्ही घरी जा, आणि आम्ही गुड नोटवर असं समजून घरी गेलो. तर गाईज आता काळोख होतोय, त्यामुळे आम्ही स्टोरी एंड करतोय आमची. सांगायला गेलं तर खूप आहे, पण थोडक्यात सांगायचं तर तुम्ही पण मॉन्सूनमध्ये अशा प्लेसेसवर जाऊ नका. आम्ही पण यूट्यूबचे व्हिडिओ बघूनच गेलेलो. त्या व्हिडिओजमध्ये असं दाखवलेलं की मॉन्सूनमध्ये नेचर खूप असं छान असतं, बीचेस छान वाटतात, पण ते फक्त लांबून बघायला छान आहे, जवळून अजिबात छान नाही वाटत. आम्ही पण आमच्या स्वतःवर कंट्रोल ठेवला आणि पुढे गेलो नाही. तर गाईज आम्ही परत जवळपास 300 किलोमीटर पाठी आलो, आणि जी वाट लागलेली आमची घरी येईपर्यंत, बापरे असं वाटत होतं भाई मला तर खाली असं सेन्सच आणि नव्हता. तुला माहितीये रात्री झोपल्यावर पण मला ते जंगलचे रस्तेच आठवत होते सगळे. मला असं वाटत होतं राईट घेतोय लेफ्ट घेतोय लीन मारतोय असं वाटत होतं मला. तर गाईज आता आपण आपल्या गावचे मंदिर बघूया. माझ्या मागे जे आहे ते मरगूबाईचं मंदिर आहे. हे आधी जुनं मंदिर होतं खूप वर्षांपूर्वीचं, त्यालाच आता रेनोव्हेट करून नवीन बांधलंय. बघा किती सुंदर बांधकाम केलंय. चला आपण जाऊन पाया पडून येऊ. तर गाईज असे सगळे सीन झाले आमच्यासोबत गोकर्ण मुरुडेश्वर ट्रिपमध्ये, पण आम्ही त्यामुळे नर्वस नाही झालो. ह्याच्यामधून आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या, आणि आम्ही जे शिकलो हेच तुम्हाला समजावं, तुमच्यापर्यंत पोचावं हेच आम्हाला वाटतं. आणि ह्या ट्रिपमधला जो मेन मेसेज आहे तो आहे ऑफ सीझनमध्ये जाऊ नका अशा प्लेसेसवर, ते खूप डेंजरस आहे आणि अवॉइडच करा मोस्टली. आणि सेफ्टीचं मेन म्हणजे तुमच्यासोबत कोण लेडीज असेल तर त्यांच्या सेफ्टीचा तुम्ही विचार करा. तर कसं वाटलं आमचं गाव, आमची शेती आणि आमच्या गावातली माणसे तर खूप मस्त आहेतच. एकदा येऊन जा आमच्या गावाला. तर या निमित्ताने आमचं गाव आम्हाला तुम्हाला दाखवायला भेटलं, ह्याच्यातच आम्हाला खुशी आहे. आम्ही नर्वस नाही झालो अजिबात, खूप गोष्टी शिकायला पण भेटल्या. आणि नेक्स्ट व्लॉग आम्ही लवकरात लवकर प्लॅन करू सुट्टी काढून, आणि तुमच्यासमोर लवकरात लवकर प्रेझेंट करू. तोपर्यंत टाटा बाय बाय.